तो रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागला. शेंबूड काढायचं कळतो का तुला? तू दादावरती बोलतो. तुमच्या नादाला लागलो तर आम्ही बघून घ्या. मी आता 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय. माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल. अरे जर का घेशील भाजपशी पंगा, भर चौकामध्ये करील नंगा. ध्यानात ठेव बर का, हे भाजप आहे बर का. भाजपच्या नादाला लागू नका. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेला होतीये आणि तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी आलोय. राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि देवाभाऊंचा अत्यंत जवळचा लाडका महेश दादा यांच्या नेतृत्वामध्ये कमळ चिन्हावरती आपण महानगरपालिका निवडून द्यावी ही विनंती करण्यासाठी मी एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. आता दादांचं भाषण तुम्ही ऐकलं. दादा हा रांगडा गडी आहे, मनाचा सच्चा आहे, दिलदार आहे. व्यासपीठावरती सर्व आपले उमेदवार आहेत, भाजपाचे सर्व पदाधिकारी आहेत. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. 29 महानगरपालिका. मुंबई आहे, नवी मुंबई आहे, पनवेल आहे, कल्याण डोंबिवली आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, सांगली आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये. परंतु टीव्ही जर लावली तर कुठलं दिसतंय? कुठला? पिंपरी चिंचवड. का बर? जोरात बोला ना. राष्ट्रवादीवाल्यांचे दुसरीकडे कुठं पॅनल आहेत का मला माहित नाही, परंतु पिंपरी चिंचवडवर त्यांचा डोळा आहे. त्यांना माहित आहे ही सोन्याचं अन्न देणारी कोंबडी आहे आणि राष्ट्रवादीवाल्यांना कोंबडीच कापायची आहे. त्यांच्या डोक्यात दुसरा काही प्लान नाही आहे आणि म्हणून ते उठ सूट इथं पिंपरी चिंचवडला येत आहेत आणि महेश दादांच्या वरती टीका करण्याचा प्रयत्न करतायत. अरे महेश दादा वाघ आहे, किती जरी असा घेरला तरी तो पंजा मारला तरी तुमचा कार्यक्रम होऊन जाईल इतकी क्षमता महेश दादाच्या पंजामध्ये आहे. मी मीडियामध्ये बघतोय ते दुसरा एक दादा, आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टीत. तिकडे 2 दादा आहेत, आपल्याकडे 1 दादा आहे. आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील. आपल्या दादांची जर छाती फाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्या देवी निघतील, प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील. निघतील की नाही? तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर काय निघेल? मी म्हणत नाही. तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर 10, 15, 20 कारखाने ढापलेले निघतील. तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील. तिकडच्या जर दादाची छाती फाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतील. दादातला सुद्धा फार मोठा फरक आहे आणि त्यामुळं या दादाच्या नादाला कोणी लागू नये. म्हणे आमच्या नादाला लागलं तर आम्ही बघून घ्या. मी आता 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय. माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल. हा, आम्हाला यात जायचं नव्हतं. महायुती आहे आमची. आता ते भाजपवर बोलायला लागले. भाजपच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलं? अरे जर का घेशील भाजपशी पंगा, भर चौकामध्ये करील नंगा. ध्यानात ठेव बर का, हे भाजप आहे बर का. भाजपच्या नादाला लागू नका. भारतीय जनता पार्टीनं सर्व दूर महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम केलंय. गावाकडची लोक इथं आहेत. अरे तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याचं पुण्य काम देवाभाऊने केलाय. तुमच्या गावाकडे जाणारा डांबरी रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता देवाभाऊंच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं केलाय. आज जे पिंपरी चिंचवडचा विकास करू म्हणतायत त्यांना माझं एकच आव्हान आहे. बारामती तालुक्यामध्ये मी 2019 ची निवडणूक लढवली होती. सुपा, पळसी, मासाळवाडी, मोरगाव
अरे या गावाला पिण्याचं आणि शेतीचं पाणी नाही. 40 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे, तिथला टँकर तुम्हाला बंद करता आला नाही. देवाभाऊनी आता तो टँकर बंद केलाय. तुम्ही पिंपरी चिंचवडकडे इतक्या लांब कशासाठी येत आहे? काय इथं? अरे इथं आमचा नेता सक्षम आहे ना. महेश दादा रात्रंदिवस राबतो लोकांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी भावासारखं प्रेम देतो. तो रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागलाय. अरे शेंबूड काढायचं कळतो का तुला? तू दादावरती बोलतो. महेश दादा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नाही आहे. तो इथल्या मातीतल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या इतर राहिलेल्या लोकांनी नेता तयार केलेला आहे. तो असा काय रेडीमेड नाही, घराणेशाहीतनं जन्माला आलेला नेता नाही महेश दादा. बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, त्या प्रक्रियेतनं महेश दादा आमदार झालेला नाही. महेश दादा इथल्या लोकांच्या प्रेमावरती तयार झालेला नेता आहे. आणि या परिसराचं डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते करण्याची ताकद महेश दादांच्या मध्ये आहे. देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काय बदल झालेत तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहित आहेत. मुंबई मधली परिस्थिती तुम्ही बघताय. आज हे जे मेट्रो सिटी आहेत, या सगळ्या सिटीला डेव्हलपमेंट करायचं काम देवाभाऊनी केलेलं आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होता तेव्हा 11 वर्षामध्ये 13 किलोमीटर मेट्रोचं काम केलं होतं. किती? 11 वर्षामध्ये 13 किलोमीटर. आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 10 वर्षामध्ये 475 किलोमीटर मेट्रोचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये झालंय. अरे पुण्यामध्ये जायचं धाडस होत नाही. इतकं मोठं ट्रॅफिक पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये गेलं तर 2-3 तास बाहेरच पडत नाही. मग तुम्ही एवढे वर्ष इथं सत्तेमध्ये होता, तुम्हाला पुण्याचं ट्रॅफिक का संपवता आलं नाही? द्या उत्तर तुम्ही लोकांना. का नाही तुम्ही करू शकला? आता रिंग रोडचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आता काम सुरू आहे. हे सगळं काम भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करताय.